विचार म्हणजे संसार आणि भावना म्हणजे जीवन. आणि संसार आणि जीवन ह्याच्यामध्ये आपण अडकून पडलेलो आहोत. आणि राजा जनक सुद्धा या विचार आणि भावनांमध्ये अडकून पडला होता. पण जेव्हा हे ज्ञान प्राप्त झालं त्यावेळेस त्यांनी काय म्हणलं की हे सगळं सीमित होतं आणि त्यामध्ये मी अडकलो होतो, पण आता मी मुक्त झालो. आणि जेव्हा आपण आपल्या जीवनाकडे बघतो तर त्यावेळेस जे विचार येतात, तर प्रत्येक मनुष्य आहे तर त्याच्या मनामध्ये चांगले विचार येतात, वाईट विचार येतात. येतात ना? पण आपण काय करतो? वाईट विचार येऊ नये आणि चांगले विचार पकडून ठेवावे, अशी आपली कृती असते. तर हे जे विचार येतात तर ते समुद्रातल्या लाटांप्रमाणे असतात. येतात आणि जातात, येतात आणि जातात. मग त्यांना कुठेही पकडून ठेवायचं नाही. आणि जर वाईट विचार असतील तर त्याच्याविषयी अतिरिक्त विचार नाही करायचे की हे कसं, असं कसं. आणि भावना ज्या आहेत ते जीवनामध्ये, सगळं जीवन आपलं कशावर चालतंय? भावनांवर चालतंय. चालतंय ना? बघा तुम्ही, सगळं जीवन आपलं भावनांवर चालतं. मग त्या भावनांमध्ये वाहून जायचं नाही, हे ज्ञान आहे. अध्यात्म काय आहे? त्या भावनांमध्ये वाहून जायचं नाही. जसं विचारांना पकडून ठेवायचं नाही, तसं भावनांमध्ये सुद्धा वाहून नाही जायचं. कारण कधी कधी मोठ्या तुफानासारख्या भावना येतात, पण ते काही वेळानंतर शांत होतात. आपल्या जीवनामध्ये आतापर्यंत असं झालेलं आहे आणि ते शांत झालेलं आहे. पण जेव्हा आपण त्याच्याविषयीच त्याच ह्याच्यामध्ये अडकून पडतो तर त्यावेळेस मग आपल्याला ज्ञानप्राप्ती नाही होत. तर ज्ञान प्राप्त होण्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. तर त्याच्यामध्ये काय मग करायचं काय? तर ह्या भावनांसोबत खेळायचं. पण कुणाच्या? आपल्या स्वतःच्या. इतरांच्या भावनांशी खेळायचं नाही, आपल्या स्वतःच्या भावनांशी खेळायचं. खेळ समजायचं. आणि होतंय कधी कधी भावना जास्त झाल्या त्याच्यासोबत आपण भांडण करतो, त्याचा परिणाम म्हणून आपल्याला राग येतो, कधी कधी द्वेष निर्माण होतो. ह्या सगळ्या गोष्टी येतात, परंतु त्या लगेच निघून गेल्या पाहिजे. आणि ह्या केव्हा जातील लगेच निघून? जेव्हा आपण समजतो की ह्या सगळ्या भावनांपेक्षा, या विचारांपेक्षा मी मोठा आहे. ह्या भावना ह्या आहेत ते अतिशय छोट्या आहेत, विचार आहेत ते अतिशय छोटे आहेत, आणि त्याच्यापेक्षा मी खूप विशाल आहे, खूप मोठा आहे. आणि या सगळ्यांचा मी कोण आहे? साक्षी आहे. आणि हे साक्षीत्व आपल्यामध्ये जागृत झालं की मग हे जे विचार आहेत, भावना आहेत, ह्यांच्यासोबत आपण एका खेळासारखं खेळू शकतो. आणि जेव्हा आपण असे खेळू त्याच्याशी, त्यावेळेस काय होईल की आपल्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे, स्माईल आहे, ते कधीच नाहीसं होणार नाही. कधीच नाहीसं होणार नाही.
मग खूप मोठं तुफान आलं तरीही आपण शांत राहू, प्रसन्न राहू. किंवा वाईट विचारांची गर्दी झाली तरी आपण शांत राहू. आणि त्याच्यावर कृती करत असताना, काही कर्म करत असताना जेव्हा आपण हे लक्षात ठेवतो की हे सगळं काय आहे, खेळ आहे, तर मग त्याच खेळ भावनेनं आपण आपलं जीवन व्यतीत करतो. आणि त्याचा फायदा काय होतो की आपलं स्वतःचं जीवन, स्वतःचं व्यक्तिमत्व हे आहे ते कसं आहे, मधुर बनतं. आपलं व्यक्तिमत्व कसं बनतंय, मधुर बनतंय. नाही तर आपण आजूबाजूला लोक बघतो आपण की स्वतःला खूप चांगलं, जास्त चांगलं समजणारे इतरांना वाईट समजतात. होतं की नाही असं? इतरांना ते वाईट समजतात. मी खूप चांगला आहे, पण लोकच बघा कसे वाईट आहेत. आणि जो स्वतःला वाईट समजतो तो संवेदनहीन असतो. त्याच्यामध्ये एक जडत्व आलेलं असतं. आणि तो काय म्हणतो, सगळे मला वाईट म्हणतायत ना, तर मग मी वाईटच कामं करतो. आणि मग तो तसंच करायला लागतो. आणि त्याला वाटतंय जीवनामध्ये असंच केलं पाहिजे. मग त्याची प्रगती नाही होत. त्या जडत्वामुळं त्याची प्रगती होत नाही. आणि मग त्याला स्वतःला त्या सगळ्या गोष्टी भोगाव्या लागतात. है की नाही? मग राग जरी आला, आता याचा अर्थ आपल्याला एवढं ज्ञान मिळालं म्हणजे राग येणारच नाही असं नाही. पण राग जरी आला तरी तो कसा असला पाहिजे की आपण पाण्यावर जर एक काठी मारली तर ती जी रेष असते, ती रेष जेवढा वेळ टिकते तेवढा वेळ आपला राग टिकला. आणि आपल्यासाठी एक उदाहरण म्हणून गुरुदेवांनी सांगितलं की माझ्या तोंडातून शिवी कधी निघत नाही. कारण काय आहे, तर माझ्या शरीराची बनावटच तशी झालेली आहे. आणि बऱ्याच जणांच्या शरीराची बनावट तशी असते की जे खूप शांत असतात, स्वभावतः शांत असतात. आहे की नाही? कुणाविषयी वाईट बोलत नाहीत असे माणसं भरपूर आहेत की नाही, आपण बघितले आहेत आजूबाजूला. शांत असतात, कुणाविषयी वाईट वाईट बोलणार नाही. ते काय करायचं ते स्वतःविषयी करतात, इतरांशी जास्त वाद नाही घालत. आणि काही लोक असे असतात की तोंड उघडलं की शिव्यांचा भडीमार. मग सकाळी उघडलेलं तोंड शिव्या देत देत रात्री झोपेपर्यंत चालूच राहत. इतरांना दोष देत राहतो. आता त्या माणसामध्ये बदल घडवणं आपल्याच्यानं शक्य नाही, कारण त्यांच्या शरीराची बनावटच तशी झालेली आहे. पण त्यांच्या आतमध्ये, अंतरामध्ये प्रत्येक व्यक्ती कसा आहे, चांगला आहे. आता हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा इतरांशी आपण वर्तन करतो त्यावेळेस अशी जेव्हा आपण समजून घेतो तर काय होईल, आपल्याला त्याचा त्रास नाही होणार, आपलं मन शांत राहील. आपलं मन कसं राहील, शांत राहील. आणि मग शांत मनानच आपण हे अध्यात्म ज्ञान आहे हे आपल्या जीवनामध्ये उतरवू शकतो. आता हा जो आहे ही देवाणघेवाण आहे की नाही? एखाद्यानं काही बोलायचं, त्याचं प्रत्युत्तर म्हणून मी काय बोलायचं, आहे ना? हे काय देवाणघेवाण आहे. तर ही देवाणघेवाण कुठे चालत असते, जीवामध्ये चालते. आणि त्यालाच गुरुदेव काय म्हणतात, व्यापार. व्यापार आहे. आणि व्यापार म्हणजे देवाणघेवाणच असते. काही घ्यायचं, काही द्यायचं, काही घ्यायचं, काही द्यायचं. पण ह्या जीवाच्याही पलीकडचा मी आहे. हा व्यापार होतोय तो जीवाकडून होतोय. पण जेव्हा मला हे ज्ञान प्राप्त झालं तेव्हा माझ्यातला जीव मरून गेला. मरून गेला म्हणजे काय,
तो आत्म्याच्या विशालतेमध्ये विलीन झाला. आणि आत्म्यामध्ये जेव्हा तो विलीन होतो तेव्हा व्यापार सुद्धा मधुर बनतो. व्यापारामध्ये सुद्धा आपलेपणाची जाणीव असते, आहे की नाही. कुणाशी व्यापार करतोय आपण तर तो काय आपला माणूस आहे म्हणून व्यापार करतो आणि त्याच्यामध्ये समानता येते. कारण प्रत्येक जण कोण आहे, आपलाच माणूस आहे. म्हणजेच आपल्या आपलेपणाचा जो दायरा आहे तर तो दायरा कसा होतो, विस्तृत होतो, विशालता येते त्याच्यामध्ये. आणि जेव्हा आपल्या आपलेपणाच्या दायऱ्यामध्ये विशालता येते आणि प्रत्येक जण, म्हणून आपल्याला गुरुदेव काय म्हणतात की हे पूर्ण विश्व कुणाचं आहे, माझं आहे. आहे की नाही. ह्या विश्वामध्ये मग काही चांगलं घडत राहते, काही वाईट घडत राहते, कधी तुफान येते, कधी शांत होते. प्रत्येक क्षणी काही ना काहीतरी घडतच राहते. पण मी ह्या सगळ्यांचा काय आहे, साक्षी आहे, विशाल आहे, या सर्वांपेक्षा विशाल आहे. आणि जेव्हा ह्या विशालतेतून, मोठेपणातून जेव्हा आपण बघायला लागतो तेव्हा तो आपल्याला खेळ वाटतो. तोपर्यंत नाही वाटत. नाहीतर काय, आपण त्याच्याशी तादात्म्य होतो. तादात्म्य होतो म्हणजे काय, त्याच्यामध्येच अडकून पडतो आणि तेच आपलं जीवन आहे असं आपण व्यतीत करायला लागतो. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ही ज्ञानप्राप्ती होत नाही. आणि मग आपण भावनेमध्ये वाहून गेलो की मग रडायला लागतो, दुःख यायला लागतंय, आहे की नाही. मग हे दुःखच घेऊन घेऊन आपण पुढे चालत राहतो आणि मग हे दुःख म्हणजेच जीवन आहे अशी आपली धारणा बनते, की नाही. तर बऱ्याच जणांच्या तोंडून आपण ऐकलं असेल की जीवन कसं आहे, दुःखानं भरलेलं आहे. आता जेव्हा ते भरलेलं आहे तर मग तुमच्या जीवनात आनंद येतो कसा? भरलेल्या ह्याच्यात तर दुसरं काही टाकता येत नाही, मग येतो कसा, आहे की नाही. तर हे कशामुळे होते, जेव्हा आपण त्याच्याशी तादात्म्य होतो तेव्हा. तेव्हा आपण कसं राहायचं, साक्षी भावानं राहायचं. जेव्हा आपण साक्षी भावानं हे सगळं जीवन व्यतीत करतो त्यावेळेस मग आपल्याला हे मोक्ष आहे, मुक्ती आहे, हे सगळं ज्ञान आहे, बंधन आहे, बंधन मुक्ती आहे, हे ह्या सगळ्याचं काही वाटत नाही. मग काही झालं का, नाही झालं का, काही घडलं का, नाही घडलं का, मला काही फरक पडतो का, नाही. कारण मी कसा आहे, निरंजन आहे, मला कुठलाही डाग नाही. मग मी पाप केलं काय, पुण्य केलं काय, मी केलेली कृती पाप होती का पुण्य होती, काय होतं, ह्याच्याविषयी माझ्या आतमध्ये कुठेही न्यूनता राहत नाही, है की नाही.